आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। हे शेतकऱ्यांचं सरकार आहे। रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे सध्या शेतकरी बांधवांच्या मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव प्रश्न विचारतील, दादा कर्जमाफीचे नेमकं काय झालेलं आहे, तर कर्जमाफी होणार आहे का नाही। तर शेतकरी बांधवांनो, त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा। तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडून 2 महिने पार झालेले आहेत, 2 महिने उलटलेले आहेत। तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महायुतीच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये भाषण करताळी जोरजोरात सांगत होते। शेतकरी बांधवांच्या भावना शेतकरी बांधवांना खुश करत होते, शेतकरी बांधवांना खुश करत होते की आमचं जर सरकार सत्तेत बसलं तर शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा कोरा कोरा, सरसगट शेतकरी बांधवांना आम्ही कर्जमाफी देऊ, असं ठोस आश्वासन सध्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं। पण आता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडून पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेमध्ये बसलेलं आहे। देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत, तर त्यांच्या माध्यमातून अद्यापही कुठेही कर्जमाफीचा गाजावाजा नाही। आणि एकीकडे जर बघितलं तर आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा स्पष्ट कर्जमाफीला विरोध दिसत आहे। दादाला माझं एकच सांगणं आहे की तुमचं 1000 कोटी रुपयाचं कर्ज माफ होऊ शकतं, मोठमोठाले घोटाळे तुमचे माफ होऊ शकतात, पण माझ्या मायबाप गोरगरीब शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीला तुमचा विरोध का? हा स्पष्ट माझा प्रश्न तुम्हाला आहे। अजितदादा, शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावरती अपेक्षा आहे शेतकरी बांधवांना, माझ्या मायबाप गोरगरीब शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात कर्जमाफीची अपेक्षा लागलेली आहे। तर तुमचं हे त्यामध्ये वक्तव्य जर बघितलं तर आपण अजितदादाचं वक्तव्य जर बघितलं तर अजितदादाला एकाने प्रश्न विचारला मागच्या एका कार्यक्रमानिमित्त, दादा कर्जमाफीचं काय झालं? तर अजितदादा म्हणतात, माझ्या भाषणामध्ये तुम्ही कधीतरी कर्जमाफीचं ऐकले का? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे अजितदादा, तुम्ही महाराष्ट्रासारख्या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद तसंच अर्थमंत्रीपदाचं नेतृत्व करत आहेत आणि तुम्ही शेतकरी कर्जमाफीला एवढा विरोध का करता? आणि दुसरीकडे जर बघितलं तर आपण महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री केलेले आपले माणिकरावजी कोकाटे, तर यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून जर यांना पत्रकार बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले, 2-3 वेळेस प्रश्न विचारले की कर्जमाफीचं काय, कृषी मंत्र्यांना तुम्हाला काय माहीत आहे का कर्जमाफीचं? तर मग कृषी मंत्री सांगतात की सरळच आम्हाला काय माहीत नाही, ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कर्जमाफीचं बघून घेतील। तुम्ही कृषी मंत्री कशाला झाले? तुम्हाला कृषी मंत्री पद हे महाराष्ट्र राज्याचं कृषी मंत्री पद दिलेलं आहे आणि तुम्ही सरळ म्हणता की आम्हाला काही कर्जमाफीचं माहीत नाही। तर शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचा जर विचार केला तर शेतकरी बांधवांना कर्जमाफीची मोठ्या प्रमाणात गरज आहे, कर्जमाफी व्हायला पाहिजे। अजितदादा पक्षाचा जर विचारच केला तर राष्ट्रवादीचाच कर्जमाफीला विरोध दिसत आहे। कर्जमाफीचा जर शेतकरी बांधवांना विचार केला तर अजितदादा यांचा स्पष्ट कर्जमाफीला विरोध आहे। पण एकीकडे जर बघितलं तर आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा शब्द आहे की कर्जमाफी देणार आहोत शेतकरी बांधवांना। त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सांगलेली की आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करणार आहोत। तर शेतकरी बांधवांना माझी एक नम्रतेची विनंती आहे, शेतकरी बांधवांनो, एकाही बँकेचं 1ही रुपया कर्ज भरू नका जोपर्यंत हे महाराष्ट्र सरकार शेतकरी बांधवांची कर्जमाफी करीत नाही। कितीही बँकेच्या नोटीस आल्या तरी कर्ज भरू नका, ही नम्रतेची विनंती। आणि ते बँकेवाल्याला सुद्धा सांगा की जोपर्यंत सरकार कर्जमाफी करीत नाही तोपर्यंत आम्ही कर्ज भरणार नाही। शेतकरी बांधवांना ही नम्रतेची विनंती, शेतकरी बांधवांनी कुठेही कर्ज भरू नका, ही नम्रतेची विनंती। तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारला कर्जमाफी करावीच लागणार आहे। महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना अजितदादांना माझी नम्र विनंती, आपण वक्तव्य करता थोडंसं शेतकरी बांधवांचा विचार करून वक्तव्य करावं, कारण की शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात कर्जमाफीच्या
प्रतीक्षेत लागलेले आहेत. त्यामुळं आपल्याला आपल्या पदाला हे शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचं वक्तव्य सोबत नाही, आपण स्पष्ट म्हणायला पाहिजे की कर्जमाफी होणार आहे. तर शेतकरी बांधव थोडेसे खुश होतील. तर शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी सरकारला करावीच लागणार. जोपर्यंत सरकार कर्जमाफी करीत नाही तोपर्यंत तुम्हीही कर्ज भरू नका. तर शेतकरी बांधवांना हे होतं कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट. ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर शेतकरी बांधवांना तुर्तास इथं थांबतो. तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.